नमस्कार मंडळी. तर आज आहे पौष पौर्णिमा, जिला आपण शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतो. तर आज काळूबाईची यात्रा देखील आहे. तर मी तुम्हाला काळूबाईची कथा सांगणार आहे. त्याचसोबत काळूबाईच्या 5 लिंबांची देखील कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय काळू देवी नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. साताऱ्यातील काळूबाईची कथा. तर गोष्ट अशी घडली. सत्ययुगात मांडव्य ऋषी यज्ञ करत होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या यज्ञाची पूर्णाहुती जवळ आल्याची माहिती गुप्तचराने लाख्यासुरास दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या लाख्यासुराने हा यज्ञ थांबवण्याचे फरमान तत्काळ त्याच्या सेवकांना दिले. त्यानुसार या असुराचे सैन्य ऋषींच्या यज्ञामध्ये अडथळा आणण्यासाठी निघाले. हे समजताच सावध झालेल्या मांडव्य ऋषींनी भगवान आशुतोषाची आराधना केली. फक्त काजकल्पद्रुम असणाऱ्या पिनाकपाणी नीलकंठेश्वराने साक्षात ऋषींना दर्शन दिले आणि आदिमाया पराशक्ती असणाऱ्या अन्नपूर्णा स्वरूपिणी पार्वतीची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शीघ्रतेने मांडव्य ऋषींनी पार्वतीची उपासना सुरू केली. कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या आदिमायेने यज्ञ पूर्ण होण्याचे वरदान तर ऋषींना दिलेच, मात्र स्वार्थाचा विचार करतील ते साधू कसले. साधू सज्जनांच्या हृदयाला स्वार्थाचा लवलेशही शिवत नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह जिजवती परोपकारी असे उगाच का म्हटले आहे. स्वतःचा यज्ञ पूर्ण होणार म्हणून एवढ्यावर समाधान न मानता मांडव्य ऋषींनी या लाख्यासुराचा अंत करून समस्त प्रजाजनांना सुखी करण्याची विनंती जगदंबेस केली. भक्तवत्सल असणाऱ्या आईने तत्काळ ही विनंती मान्य करत या असुराच्या निपातासाठी मी अवतार घेईन असे वरदान ऋषींना दिले. कालांतराने ऋषींचा यज्ञ आईच्या आशीर्वादाने पूर्ण झाला. मात्र भविष्यात असे संकट येऊ नये यासाठी दिलेल्या वरदानानुसार आई जगदंबा पर्वतराज हिमालयाला सोडून सह्याद्रीतील या महादेवाच्या डोंगरावर येऊन थांबली. या लाख्यासुराला महादेवांनी दिलेल्या वरदानानुसार सकाळच्या कोणत्याही प्रहरात त्याचे निर्दालन करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी रात्रीची वेळ जगदंबेने निवडली. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री काळूबाईचा अवतार घेऊन साक्षात त्या लाख्यासुराला युद्धाचे आव्हान देवीने दिले. घनघोर झालेल्या युद्धामध्ये दीर्घकाळ लढा देऊनही लाख्यासुराला यश आले नाही. अखेर हातातील खड्गाने लाख्यासुराचा अंत करून देवीने त्याच्यावर विजय मिळवला. मात्र पुन्हा त्यातून नवीन असुर जन्माला येऊ नये यासाठी साक्षात जगदंबेने कालिका होऊन या लाख्यासुराचे रक्तही प्राशन केले. त्यामुळे प्रजाजनांमध्ये संतोष झाला. सर्वांनी जगदंबेची स्तुती केली, तिची आरती केली. हे पाहून संतुष्ट झालेल्या जगदंबेने सर्वांना आशीर्वाद दिला आणि ती पुन्हा कैलासावर जायला निघाली. त्यावेळी सर्वांनी तिची वाट अडवली आणि या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेतच वास्तव्य करण्यास विनंती केली. भक्तांची असणारी ही प्रीती आणि त्यातून निर्माण झालेला हा बंध आईला मोडवेना. आईने कैलास शिखरी स्वगृही जाण्याचा निर्णय रद्द करत या डोंगरावरच वास्तव्य केले. ते आजचे काळूबाईचे मंदिर होय. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात मांढरदेव भागात काळूबाई अर्थात श्री काळेश्वरी हिचे मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून 5000 उंच फुटावर शिखरावरती आई विराजमान आहे. नवसाला पावणारी अशी तिची ख्याती पंचक्रोशीत असून अनेक भक्त तिच्या दर्शनासाठी तिथे गर्दी करतात. हे देवीचे मंदिर कधी बांधले, कोणी बांधले याचा इतिहास ज्ञात नसला तरी त्याची शैली हेमाडपंथी असल्याने ते प्राचीन असल्याचे समजते. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. पौष पौर्णिमेला या देवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी आईची मिरवणूक काढली जाते. असंख्य भक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होतो. त्यावेळी छबिना मिरवणूक काढली जाते. उत्सव काळात इथे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. आईचा आवडता पदार्थ पुरणपोळी असल्याने अनेक भक्त पुरणपोळीचा नैवेद्य घेऊनच गडावर येतात. आईचे दर्शन घेतात, मनोकामना सांगतात आणि पूर्ण झालेल्या मनोकामनांसहित नवस फेडायलाही इथे भाविकांची गर्दी होते. देवी तिच्या भक्तांच्या हाकेला धावून येते अशी अनेकांची श्रद्धा आहे. देवी तिच्या सर्व भक्तांवर जसा कृपा आशीर्वाद ठेवते तशीच कृपा आपणा सर्वांवर ठेवो हीच जगदंबेचरणी प्रार्थना आहे. आता आपण काळूबाईच्या 5 लिंबांची महान कथा जाणून घेऊया.
मांढरदेव आणि काळूबाई मातेचा महिमा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव हे स्थान केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. इथे विराजमान असलेले काळूबाई माता ही आदिशक्ती, आदिमाया, पार्वतीचेच एक तेजस्वी रूप मानले जाते. काळूबाई देवी साध्या रूपात भक्तांना दर्शन देते, पण तिची शक्ती अपार आहे. संकटात सापडलेला भक्त असो, आजारी व्यक्ती असो किंवा संकटांनी गंजलेले गाव, काळूबाई कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाही. एकेकाळी मांढरदेव आणि आजूबाजूच्या गावांवर मोठे संकट ओढवले. पाऊस पडेनासा झाला, नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या, शेती जळून खाक झाली, लोकांचे चेहरे कोमजले, आशा संपत चालली होती. त्या काळातच घडली 5 लिंबांची अद्भुत कथा, जी आजही भक्तीने सांगितली जाते. दुष्काळ, दुःख आणि एका भक्ताची श्रद्धा. त्या गावात भीमा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे ना धन होते ना मोठी शेती, पण त्याच्याकडे जे होते तर ते म्हणजे काळूबाई मातेवर अढळ श्रद्धा. दुष्काळामुळे त्याचे घर रिकामे झाले, अन्न संपले, जनावरे अशक्त झाली, तरीही तो दररोज मांढरदेव डोंगराकडे पाहून हात जोडायचा आणि म्हणायचा, माते आम्हाला सोडू नकोस. एके रात्री उपाशी पोटी झोपलेल्या भीमाला स्वप्न पडले. स्वप्नात तेजस्वी प्रकाश झाला आणि त्या प्रकाशातून काळूबाई माता प्रकट झाली. देवीने सौम्य स्वरात सांगितले, भक्ता, तुझी परीक्षा संपत आली आहे. उद्या सूर्योदयाच्या वेळी डोंगराच्या पायथ्याशी जा. तिथे तुला 5 लिंबे मिळतील आणि ती माझ्या नावाने वापर. त्या लिंबांमध्ये माझी शक्ती आहे. भीमाचे डोळे भरून आले. देवी अदृश्य झाली आणि भीमाची झोप उडाली. 5 लिंबांचा शोध आणि देवीची आज्ञा. दुसऱ्या दिवशी पहाटेच भीमा डोंगराकडे निघाला. मनात भीतीही होती आणि आशाही होती. डोंगराच्या पायथ्याशी त्याला झाडाखाली 5 ताजीतवाने सुवर्ण किरणांनी झळकणारी लिंबे दिसली. त्याने ती लिंबे हातात घेतली आणि डोळे मिटून काळूबाईचे नाव घेतले. क्षणात त्याला अपार शांती लाभली. गावात परत येऊन त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलवले आणि देवीचा संदेश सांगितला. सुरुवातीला काही लोकांनी शंका घेतली, पण संकटे इतके मोठे होते की शेवटी सगळे तयार झाले. देवीच्या आज्ञेनुसार भीमाने सांगितले, ही लिंबे साधी नाहीत. प्रत्येक लिंबू देवीच्या एका शक्तीचे प्रतीक आहे. आणि मग सुरू झाले 5 लिंबांचे चमत्कार. 5 लिंबांचे अद्भुत चमत्कार. पहिलं लिंबू, आरोग्याचे वरदान. हे लिंबू आजारी लोकांवर फिरवण्यात आले. अनेक दिवसांपासून आजारी असलेले लोक बरे होऊ लागले. त्यांच्या देहामध्ये नवचैतन्य संचारले. दुसरे लिंबू, शेतीचे जीवन. हे लिंबू शेतात पुरले गेले. 2 दिवसातच कोरड्या जमिनीत ओलावा आला. थोड्याच काळात हिरवी पालवी देखील फुटू लागली. तिसरे लिंबू होते तर ते म्हणजे पाण्याचे वरदान. हे लिंबू गावातील विहिरीत टाकण्यात आले. क्षणात पाण्याची पातळी वाढू लागली. लोक आनंदाने ओरडू लागले. चौथे लिंबू होते तर ते म्हणजे संकट निवारण. ज्या घरावर संकट होते तिथे हे लिंबू फिरवण्यात आले. वाद मिटले, भीती दूर झाली, घरात शांतता नांदू लागली. 5वे लिंबू म्हणजे देवीचा वास. हे लिंबू काळूबाईच्या ठिकाणी ठेवण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तीची, सकारात्मक ऊर्जेची अनुभूती झाली. देवीचा संदेश आणि आजची परंपरा. काही दिवसातच पाऊस पडू लागला. शेती फुलली, गाव पुन्हा समृद्ध झाले. एके रात्री देवीने पुन्हा स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, ही लिंबे फक्त माध्यम होती. खरी शक्ती आहे श्रद्धा, संयम आणि भक्ती. त्या दिवसापासून मांढरदेव काळूबाईला 5 लिंबांचा नवस सुरू झाला. आजही पौष पौर्णिमेला 5 लिंब, दिवे, फुले अर्पण करून भक्त देवीकडून आशीर्वाद घेतात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.